नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर आपण कुक्कुटपालनामध्ये जे हॉटेलचं वेस्टेज जे टाकतो ते किती प्रमाणात टाकावा तर ते हे मी सांगणार आहे। तर आपण जेव्हा हॉटेलचं वेस्टेज आणतो ना तर त्याच्यामध्ये काय होतं, कांदा, लिंबू आणि टोमॅटो हे जास्ती प्रमाणात असतात। आता आपणच विचार करा, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्या टायमाला आपण काय करतो, बरं समजा व्हेज घेऊ किंवा नॉन व्हेज घेऊ तर त्याच्यातून आपण फक्त आपलं काय वाया जातं, रोट्या तर वाया जात नाही, परत राईस वाया जात नाही, तर गेला वाया तर कांदा, लिंबू आणि टोमॅटो हे जातं, नाहीतर आपण सगळं चाटून पुसून हाणतो। आणि त्याच्यात काय थोडासा आपला रस्सा विसा लिंबू कांदा हे ते जे काय राहीन तर ते हॉटेलचं वेस्टेज आणून जेव्हा आपण आपल्या कोंबड्यांना टाकतो त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या कोंबड्या आहेत ना ते लिंबू श्रवण करतात, परत ते असं रापलेलं त्याच्यामध्ये सोड्याचं प्रमाण पण जास्त असतं, तर ते आपल्या कोंबड्या खातात। तर ते कोंबड्यांनी आपल्या खाल्लं ना की त्यांना आहे ना लिव्हर वरती प्रॉब्लेम होतो, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं अंडी उत्पादन घटतं। तर ते जास्ती प्रमाणात नाही टाकायचं, जर टाकलं तर कधीतरी टाकणं एक ठीक आहे, समजा असं नेहमीच टाकावा नाही, कारण की मग आपण हे जे कॅल्शियम लेअरचं फीड हे देतो किंवा भाजीपाला वेस्टेज देतो हे योग्य आहे सगळं। तुम्हाला जर वेस्टेज जर टाकायचं जर असेल तर गिरणी खालचं पीठ पण आपल्याला मिळतं किंवा बाजारातून आपण सुकटीचा भुगा जो मिळतो तो पण आपल्याला 20 रुपये किलोनी मिळतो। तर हे सगळं वेस्टेज टाकणं तर योग्य आहे, पण हॉटेलचं जास्ती वेस्टेज टाकल्यामुळे आपल्या कोंबड्या आहेत ना आजारी पडतात आणि त्याच्यापासून जास्ती आपल्याला आहे ना आजारी पडून म्हणजे दगावू पण शकतात। म्हणून हॉटेलचं वेस्टेज जास्ती प्रमाणात आपल्याला टाकायचं नाही, कधीतरी टाकलं ते एक ठीक आहे, पण त्यांना रोज रोज टाकणं योग्य नाही, म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवते। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।